साधू महात्म्याच्या जीवनामध्ये साधू महात्म्याला जी काही गरज पडेल, संत महात्म्याला जी काही आवश्यक आहे त्याची पूर्तता हा रामदास करत होता. त्याचा परिणाम असा घडला, ते साधू महात्मे त्यांच्यावरती आनंदित झाले आणि एक दिवस त्यांनी त्यांना एक गायत्री मंत्राचा उपदेश केला. वासुदेव गायत्री मंत्राचा त्यांना उपदेश केला आणि सांगितलं, या मंत्राचं पठण करा, जप करा, त्याचा परिणाम असा होईल, भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देतील. नारदांनाही ते मनावं घेतलं, जप अनुष्ठान वगैरे चालू ठेवला, परंतु सवडीनुसार. बरं, आवड होती पण सवडीनुसार, कारण त्यांचं चित्त जे होतं ना ते सेवेत रमलं होतं. त्यांना उत्कंठा, आशा, आकांक्षा, इच्छा सगळी फक्त सेवेच्या दृष्टीनं. काय करावं तर यांच्यासाठी आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे, यांच्यासाठी आपण काहीतरी आपली सेवा केली पाहिजे. मग या वासुदेव गायत्री मंत्राचा जप करता करता एक दिवस घडलं असं की तो चातुर्मासाचा कालावधी संपुष्टात आला आणि महात्म्यानं सांगितलं की मी आता गाव सोडणार आहे. ही बातमी रामदासाला कळाली. रामदास व्याकुळ झाला. ज्या महात्म्याची आपण गेल्या 4 महिन्यापासून सेवा करतोय, ज्या महात्म्याच्या सोबत आपण आपलं जीवन घालवलं, ज्या महात्म्याच्या बरोबरीनं आपण 4 महिने राहिलो, ज्या महात्म्याच्या कृपेनं आपल्या जीवनात परिवर्तन झालं, ज्या महात्म्याच्या कृपेनं आपण सगळं काही सुखकर समजू लागलो, चांगलं काय वाईट काय, त्या भगवान परमात्म्याच्या दृष्टीनं तो भगवान परमात्मा सत्य कसा आहे हे सगळं ज्या महात्म्याच्या सानिध्यात राहून समजतंय ना, ज्या महात्म्याच्या सानिध्यात राहून हे सगळं कळायला लागलं, तो महात्मा आता आपल्याला सोडून जाणार आहे. एखादा बाप ज्या वेळेस एखाद्या मुलाचं पालन पोषण संगोपन करतो आणि एखादा काळ असा येतो की तो बाप त्याला सोडून निघून जातो ना, त्यावेळेस त्याची जी उणीव आहे, गरज आहे, ती त्यावेळेस कळत असते. माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला भासते. आपलं जवळचं कोणी गेलं ना, गावाला जाऊ द्या, गावाला, तरी आपल्याला एक 4-8-10 दिवसानंतर त्या माणसाची अपेक्षा, त्याची खंत वाटू लागते की हा माणूस आपल्याला सोडून जायला नको होतो. एखादा जिवलग मित्र असू द्या, काहीतरी कारणास्तव आपल्या जवळून तो दूर होऊ द्या, एक काही कालावधीनंतर आपल्या लक्षात असं येतं की आपण काहीतरी चूक केली. तेवढ्या क्षणापुरता आपण जरी माफी मागितली असती, जरी चूक त्याची होती, पण आपण जर माफी मागितली असती तर काहीतरी समझोता होऊन तो आमच्या बरोबर राहिला असता. या पद्धतीने एखादा माणूस सोडून जाणार आहे आणि चांगली व्यक्ती आपल्याला सोडून जात असली की दुःख जास्त होतं. चांगली व्यक्ती ज्या वेळेस आपल्याला सोडून जाते ना, त्यावेळेस दुःख जास्त होतं. त्या पद्धतीनं त्या रामदासाला दुःख झालं. त्याला त्या साधू महात्म्यांनी बोलून घेतलं, समजावून सांगितलं, ज्ञानाच्या काही गोष्टी सांगितल्या. अरे, या पृथ्वी तलावरती तुझं आणि माझं नातं परमार्थापुरतं आहे. या जगतामध्ये कुणाचंही नातं असू द्या, आईचं असू द्या, वडिलांचं असू द्या, भावाचं असू द्या, बहिणीचं असू द्या, नातं परमार्थातलं असतं तर ते योग्य आहे. नातं पारमार्थिक असलं तर योग्य आहे, त्या भगवान परमात्म्याच्या दृष्टीनं असलं तर योग्य आहे, अन्यथा त्या नात्याला कोणतीच किंमत नाही. ते काही ठिकाणी गीत आलंय बघा की या सर्व जगतामध्ये आपलं कोणीच नाही. आपण काय तिकडे स्पर्श करत नाही, मी फक्त त्या गोष्टीला स्पर्श करतो, कोणीच नाही आपलं. त्या पद्धतीने विचार केला, ज्ञानाच्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि सांगितलं, मी जरी जात असलो तर वासुदेव गायत्री मंत्र तुला दिलाय, त्याचं तो पठन कर. पूज्य महात्माने गाव सोडलं. त्या दृष्टीनं आसक्ती लागली गेली.
आता जीवनामध्ये एकच कार्य उरलंय, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन आणि आपल्या गुरुजींनी दिलेला मंत्र, आणि त्याच दृष्टीने प्रवास. दुसरं काही कामच उरलं नाही ना. ज्या महात्म्याची गेल्या 4 महिन्यापासून आपण सेवा करत होतो, त्या महात्म्यानं आपल्याला सांगितलं की तू याच जागेवरती राहा आणि वासुदेव गायत्री मंत्राचा जप कर, भगवान परमात्मा तुला भेट देतील. त्या अर्थी आपण त्यांची आज्ञा मोडणं हे काही योग्य नाही. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण केलं पाहिजे. त्यांची आज्ञा मानली, वासुदेव गायत्री मंत्राचा जप चालू ठेवला. काही काळ निघून गेला. काही काळानंतर जी आई होती ती आई एका सर्पदंशानं गेली. आता आई गेली, माणसानं दुःखी होऊन तिच्या वियोगात रडण्यापेक्षा आपल्या गुरूंनी सांगितलेला मंत्र जपणं हे कधी योग्य. कारण त्याचा फायदा दोन्हींना होत असतो. गेलेल्या माणसालाही फायदा आहे, त्याच्या निमित्तानं आपल्या चिंतनात दृढता निर्माण होते. आई गेल्यानंतर जी आसक्ती, इच्छा, आकांक्षा, उपेक्षा शिल्लक होती ती आता राहिली नाही. जीवनात कोणतीच इच्छा शिल्लक राहिली नाही. जिच्यासाठी जीवन जगायचं होतं ती शिल्लक राहिली नाही. त्याच्यामुळं कोणती अपेक्षा सुद्धा शिल्लक राहिली नाही. आता कुणासाठी जगावं ही सुद्धा गोष्ट शिल्लक राहिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की चिंतनात दृढता तयार झाली. काय झाली? दृढता तयार झाली. एकाग्र मन व्हायला लागलं. एक चित्तानं ती कथा श्रवण करता यायला लागली. एक चित्तानं त्या मंत्राचा जप व्हायला लागला. त्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं काही कालावधीनंतर त्यांना दर्शनही होते. कारण भगवान परमात्म्याचा प्रधान नियम आहे, ज्या वेळेस तुम्ही एका गोष्टीच्या मागे लागता ना ती गोष्ट प्राप्त होते. एकाच गोष्टीच्या मागे लागायचं. शेतीचं उदाहरण देऊ का? बहुतेक म्हणता आंतरपिकं घेतले पाहिजे, पण आंतरपिकं घेताना सुद्धा मेंदू चांगला पाहिजे. आंतरपिकं कळतात ना? आंतरपिकं म्हणजे एक पीक करायचं, त्या पिकाच्या कालावधीच्या दरम्यान दुसरं पीक करायचं. एकाच वेळेस 2 पिकं घ्यायचे, याला म्हणायचं आंतरपीक. एका पीक मुख्य पीक आणि एक उपपीक. परंतु याला मेंदू चांगला लागतो. थोडक्यात त्याची बुद्धी चांगली पाहिजे. कोणत्या पिकाबरोबर कोणतं पीक चालेल? काही विरोधी असतात. विरोधी, याचं औषध त्याला चालत नाही, त्याचं औषध याला चालत नाही. दोघं शेजारी असले तर दोन्ही वाढत नाही, दोघं शेजारी असले तर दोघांनाही फळ येत नाही. असे बहुतेक पीक आहे. मी सांगत बसत नाही, कारण मी काय कृषी खात्यातला तज्ञ नाही. फक्त मी सांगतोय तुम्हाला. आणि एक पीक करा, कशाचं टेन्शन राहतं? एक पीक केलं शेतीमध्ये, फक्त मक्का टाकले, टेन्शन राहतं. पण मक्केमध्ये जर तुम्ही खाली जर कोथिंबीर लावण्याचा विचार केला तर काय तयार होईल बरं? कोथिंबीर येईल महाराज. कोथिंबीर जर आधी उगवली तर मक्काच वरती येणार नाही, आणि जर मक्का आधी उगवली तर कोथिंबीर वरती येणार नाही. आणि आपल्याला जर वरती यायचं असेल तर काहीतरी एकच करावं लागेल. पारमार्थिक अवस्थेत जर आपल्याला वरती, उंचीवरती यायचं असेल ना, तर आपल्याला काहीतरी एकच करावं लागेल. पण आपला असं महाराज, आपण कधीच एक गोष्ट करत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एक जर केला नाही एक, तरच आपल्या जीवनात सुख आहे. आणि आपण अनेकांच्या मागे पळतो ना महाराज. सोमवार आले की सगळे सोमेश्वराच्या मंदिरात, मंगळवारी अनादि निर्गुण
प्रगटली भवानी. बुधवार गुरुवार आला का दत्ता दिगंबराया हो. शुक्रवार आईचा जोगवा. शनिवार आला का शरण शरण हनुमंता. रविवार आला की अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. काय नाही लेट कळल असं काहींचं असतं महाराज. त्याच्याकरता एक पाहिजे. एक असलं ना तर दुसऱ्यांना सांगण्याचीच गरज पडत नाही. माणसाच्या जीवनामध्ये मित्र खूप असतात पण एक कसा पाहिजे ना त्याला सगळं माहिती पाहिजे. जे आपल्याला माहिती नाही ते सुद्धा त्याला माहिती पाहिजे. दुःख अडव चिंतनात दृढता आली. परिणाम असा घडला की भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. आता इथे एक शंका आहे. नारद महर्षी आधी चिंतन करत होते की नाही? आधी चिंतन करत होते. आपल्यासारखं होतं का त्यांचं? त्यांना ज्या मंत्राचं उपदेशन केलं होतं तो एकच मंत्र होता की नाही? एकच होता ना. ते एकच मंत्राचं चिंतन आई जाण्याच्या आधी करत होते. आई गेल्यानंतर त्याच मंत्राचं चिंतन करत होते. आणि जर त्या एकाट्या भगवान परमात्म्याचं चिंतन जर नारद महर्षी करत होते तर मग त्यांना आधीच दर्शन द्यायला पाहिजे होतं ना. शंका आहे की नाही? जर उपदेशन करताना एकच गोष्ट आहे, भगवान परमात्मा एकच आहे आणि त्याच्याच दृष्टीने चिंतन चाललेलं आहे, मग आधीच भगवान परमात्म्यांना दर्शन द्यायला पाहिजे होतं. पण ऐका ना, आधी चिंतन एकट्याच करत होते परंतु दोन गोष्टी शिल्लक होत्या. आधी साधू विषय आसक्ती होती, साधू गेला आसक्ती सुटली. आणि दुसरं आई विषयी आसक्ती होती, आई गेली आसक्ती सुटली. दोन्ही गोष्टी सुटल्या गेल्या आणि जीवनात एकच परिणाम उरला तो म्हणजे चिंतन आणि चिंतनाचं. कृष्ण बरोबर. चिंतनाचा विषय चालू होता आपला. जीवनात एकच गोष्ट राहिली, चिंतन. एक चिंतन आणि त्याचा परिणाम झाला की भगवान परमात्म्याचं साक्षात दर्शन झालं. भगवान परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाले. एक धरीला चित्ती आम्ही रखो माईचा पती. तेने झाले अवघे काम निवारिला भाव भ्रम. परिणाम काय होतो बघा. तेने झाले अवघे काम निवारिला भाव भ्रम. भ्रम निघून गेला आणि जो भाव होता त्याचं निवारण झालं. भाव सुद्धा योग्य पाहिजे बरं, कारण देव फक्त भावाच केलाय. भाऊ म्हणजे आपला भाऊ नाही बरं. आंतरिक हृदयात असणारी जी उत्कंठ आहे, जी आकांक्षा आहे, इच्छा आहे, ती भगवान परमात्म्याच्या प्रती पाहिजे, त्याला म्हणायचं भाव. तर अशा पद्धतीनं त्या रामदासावरती परिणाम झाला. भगवान परमात्मा त्यांच्या सन्मुख प्रगट झाले. ते जागेवरून उठले आणि भगवान परमात्म्याजवळ जाणार. भगवान परमात्मा अंतर्धान पावले. अंतर्धान पावण्याआधी भगवान परमात्म्याने सांगितलं की या जन्मामध्ये तुझ्या जीवनामध्ये एवढंच सुख लिहिलेलं आहे. तुझं चिंतन, नामचिंतन चालू ठेव. पुढच्या जन्मामध्ये तुला माझा प्रत्यक्ष सहवास घडेल. नारद महर्षींनी म्हणजे पूर्व जन्मातील रामदासानं सर्वस्व गोष्टीचा त्याग केला. गंगा किनारी जाऊन राहायला लागले. पुढचा जन्म ब्रह्मदेवाचा मानस पुत्र म्हणून आला
आणि ब्रह्मदेवाचा मानस पुत्र झाल्यानंतर पूर्वजन्मीचे सुकृत, पूर्वजन्मीचा पुण्याचा परिणाम घडला. सतत मुखामध्ये नारायणाचं नाव, नारायण 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 जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे. टाळी वाजवा सर्वांनी. एक एक नारायण बसा, बसलेले म्हणा. जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण 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 जय गोविंद हरे. जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. ओ नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे. नारायण नारायण जय जय गोपाल हरे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे. नारायण नारायण जय जय गोपाल हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. नारायण 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 टाळी टाळी. नारायण 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 जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल 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 हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. सतत नामचिंतन, पूर्वजन्मीचा परिणाम. पूर्वजन्माचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. बरं, आपण आज भोगत असलेल्या भोगावरून कळतं का आपण पूर्वजन्मामध्ये कोण होतो. जगद्गुरु तुकोबराय खूप गोड म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय आपल्या काही अभंगांच्या माध्यमातून आपल्याला खूप गोड उपदेशन करतात. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात की आपण मागच्या जन्मात आहे ना कोण होतो याचा अंदाज आपण या जन्मामध्ये लावू शकतो. ते आपल्या भोगावरून, आपल्या कर्मावरून. भोगे कळो येती मागील तेज, उत्तम मध्यम
आपल्या भोगावरून कळतं बरं. आपले ज्या पद्धतीचे आत्ताचे भोग ना त्यावरून कळतं आपण सुखात आहे ना. आपण पूर्वजन्मामध्ये पुण्य केलंय. आपण कथा ऐकतोय. मी पहिल्याच दिवशी सांगितलंय, कथा ऐकून पुण्य भेटत नाही. कथा ऐकण्याकरता आपण पूर्वजन्मामध्ये पुण्य केलंय म्हणून आपल्याला कथा ऐकायला मिळते. हे आपलं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. आणि त्याच्यात एक गोष्ट असं सांगतोय, आता आपण काहीतरी पुण्यकर्म करतोय याचा परिणाम असा घडणार आहे, पुढच्या जन्मात सुद्धा आपण माणूस म्हणून येऊन आपल्याला कथा ऐकायला मिळणार आहे. कारण काही गोष्टी दुर्लभ सांगितलंय. संत संगत दुर्लभ सांगितलेली, भगवान परमात्म्याचं दर्शन दुर्लभ सांगितलेलं आहे. तुका म्हणे जीवासाठी दुर्लभ भेटी ते देवावर, त्या देवाची भेट दुर्लभ सांगितलेली. अहो याच्याही पेक्षा सांगतो, त्याचे पाय पाहायला भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. कुणाचे? देवाचे. आता प्रमाण मला आठवत नाही, पण पाय पाहायला भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. कारण सोपं नाही महाराज. तुम्ही विचार करून बघा, आता वारी येईल आषाढीमध्ये 1 महिन्यानंतर, 1-1.5 महिन्यानंतर सगळेच पंढरपूरला जातात. 100 पैकी 90 लोक पंढरपूरमधून तसेच रिटर्न येतात, पण 10 लोक दर्शनाला जातात. 10च्या गणितात विचार करा, 10 मधले 9 लोक पांडुरंगासमोर प्रत्यक्ष 2 सेकंद उभे राहतात. एखाद्याला वेळ भेटत नाही तो विषय सोडून द्या, पण त्या 9 लोकांमध्ये सुद्धा एक त्रुटी अशी आहे की ते त्या भगवान परमात्म्याचे पाय पाहत नाही बघत महाराज. लाईव्ह उदाहरण सांगू का? आत्ताच इथं आपल्याकडे अशी लाईव्ह उदाहरणं खूप तयार आहे महाराज. तुम्ही आम्ही सगळेजण कुणीच प्रत्यक्षात देव पाहिलेला नाही. आम्ही तर खूप बोलतो, पण आम्ही काही पाहिलेला नाही असं तुम्ही समजायचं. परंतु देव कसा असेल ना याचा अंदाज आपण आचरणावरून आणि विचारावरून लावू शकतो. ते म्हणजे बाबाजींचे. माझा मुद्दा लक्षात घ्या 2 मिनिटं. ज्यावेळी पाय पाहत नाही हा विषय सांगतोय बरं मी. ज्यावेळी आपण बाबाजींचं दर्शन घेतो, किती लोक पाय पाहतात मला सांगा? पायावरती डोकं ठेवलं का डोळे बंद करतात? तुमचं जाऊ द्या, मी करतो का? करतो का नाही? करतो का नाही? प्रयोग करून बघा कथा संपल्यावर. नाही बघत महाराज. पाय पाहायला भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. तुका म्हणे दुर्लभ विठोबाचे पाय, प्रमाण आठवलं.